जय हिंद भावानो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा व्हिडिओ खरा आहे काय खोटा आहे. परत मी जो व्हिडिओ बनवला आहे त्यात तू काहीतरी खोटं सांगतोस, असं असते तसं असते. पण खरं सांगायचा विषय आहे तो म्हणजे हा व्हिडिओ ह्या भावान कुलदीप केपी हा पण मोस्ट इम्पॉर्टंट भरतीची इन्फॉर्मेशन देतोय. त्यामुळे ह्याच्या अकाउंटवर अगोदर हा व्हिडिओ बघितला आपण. मराठा इन्फंट्री बघू शकता, मेगा अग्नी भरती. हा व्हिडिओ बघून जवळपास बघू शकता किती लाईक्स कमेंट आहेत. ह्याचं जवळपास 65K फॉलोअर्स आहेत. म्हणजे जवळपास 100% खरी न्यूज असते. तर हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मी स्वतः व्हिडिओ म्हणजे क्रिएट करायचं म्हणजे अगोदर भावांनो इन्फॉर्मेशन घ्यायला लागते. त्याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन गोळा केली. पण व्हिडिओच्या नादात हे मध्ये एकानं हे पाठवलं, हे बघू शकता. पुढारीमधलं हे आहे मराठी इन्फंट्री 27 मेगा भरती अग्निवीर. पण ह्याच्यात असं कुठंही लिहिलेलं नाही. हे बघा भावानो, ह्याच्यात असं कुठंही लिहिलेलं नाही की ओपन नाही, फक्त ट्रेडमनसाठीच आहे, असं काही लिहिलं नाही ह्या बातमीत. आणि सगळ्यात अगोदर ही बातमी खरी आहे का खोटी आहे अगोदर तपासून बघा. मी अजून पण सांगतो, अजून पण नोटिफिकेशन अजून काही नाही. मी व्हिडिओ बनवला, ती माझी चूक झाली. पण अजून पण नोटिफिकेशन नाही. रिलेशनची भरती आहे, स्पोर्ट्स कोटाची भरती आहे, काही नाही भावना. अजून ही लेटर अजून काही नाही आहे. कारण ही बातमी मला वाटते आता फेक आहे. कारण एवढ्या सगळ्या कमेंट आहेत कुठल्या पण चॅनलवर. फक्त 2च चॅनल आहेत, माझं आणि त्या भावाचं. 2च चॅनलवर मॅक्सिमम करून ही बातमी पसरली. पण मॅक्सिमम करून ही बातमी मला तर वाटायला आता खोटी आहे. कारण एवढं सगळं झालं. तुम्ही बघू शकता बघा काय काय लिहिलं बघायच्या. हे बघा, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट तर्फे 27 जूनपासून 3 जुलैपर्यंत अग्निवीर भरती. इथं सरळ सरळ सांगितलं अग्निवीर भरती. हे बघा अग्निवीर भरती बघू शकता. बघा इथं अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कुठं? स्टेडियमवर त्यांच्या. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश तुम्हाला सांगितले 28-29 जून रोजी महाराष्ट्रातील. त्याच्यानंतर बघू शकता बघा, हे बघा 1 जुलै रोजी कर्नाटक उमेदवारांना संधी. हे बघा पहिल्या दिवशी आहे बघा, इथं बघा सांगतो मी. हे बघा 1 जुलै रोजी कर्नाटकमधल्या, 27 जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. 28 रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी. आहे बघा इथं जनरल ड्युटी सांगितले, पदासाठी भरती होईल. यामध्ये अहिलानगर, अकोला, बीड हे मी तुम्हाला सांगितले सगळं. हे बघा हिंगोली बघू शकता तुम्ही, सहभागी होता येईल. तर भावानो असं आहे, याच्यात असं कुठंच लिहिलेलं नाही. हे पूर्ण आहे भावानो. अजून पण दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही. हे वाचा भाऊ. अग्निवीर जनरल ड्युटी ट्रेडमन व क्लार्क पदासाठी 17 वर्षे 6 महिने 21 वर्षे वयोमर्यादा, म्हणजे 17.5 ते 21. सोल्जर जनरल GD पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लार्क पदासाठी 12वी उत्तीर्ण, तसेच ट्रेडमन पदासाठी 10वी व 8वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. हे तर झालं भावानो. पण हे बघा इथं काय सांगितले, खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील विजेते प्रमाणपत्र आणावे लागणार आहे. फक्त खेळाडूंना सांगितले. बाकीचं असं वरती कुठंच लिहिलेलं नाही ह्या बातमीत की ही भरती फक्त रिलेशन भरती आहे. परत ही फक्त ओपन नाही, असं भावानं कुठंच लिहिलं नाही. इथं मेगा भरती लिहिली आहे डायरेक्ट. इथं वरती काय लिहिलं आहे, मेगा भरती. हे झालं भावानं एक नोटीस. अजून एक आहे दाखवतो थांबा तुम्हाला मी. इथंच कुठंतरी असेल. हे बघा, हे बघा बघू शकता. हे बघा नोटीस, हे पण तेच आहे नोटीस. पण हे किती तारखेचं आहे का आहे हे अजून पण मला माहीत नाही. आणि ही बातमी मला वाटली आता खोटी आहे. कारण इथं सांगितलंय 27 पासून मेगा भरती, अग्निवीर भरती. इथं पण भावनं सेम तेच लिहिलंय, बघू शकताय तुम्ही. हे बघा सेम तेच लिहिलंय 27 पासून, 27 जून पासून. इथं बघू शकताय तुम्ही. बघा इथं बघू शकता 3 जुलैपर्यंत. नेमकं कोणत्या वर्षाचा काय काही माहीत नाही. कारण फक्त एवढीच बातमी पसरली आहे. त्यामुळं मी पण काय सांगू शकत नाही. मी पण जोर लावालोय बातमी खरी असावी. पण का अजून काय अपडेट आलेली नाही ते तसं मॅक्सिमम सांगायचं झालं तर. आणि व्हिडिओ बनवला आहे तो पण आता मला वाटायला आता
व्हिडिओ बनवून चूक झाली माझी, कारण एवढ्या कमेंट आहेत त्याच्यात की ज्यांचं वगैरे 17.5 ते 21 आहे तिन्ही जाऊ शकताय. पण ही भरती आहे का नाही हेच अगोदर माहीत नाही आपल्याला. हो सगळ्यात मोठा मुद्दा झाला. आणि ती सगळी इन्फॉर्मेशन खरी आहे सोडा, इन्फॉर्मेशनमध्ये काय नाही सगळं तेच असते. पण सगळ्यात अगोदर स्पोर्ट्स कोटावाल्यांची आहे की रिलेशन भरती आहे की ओपनवाल्यांसाठी चालते 17.5 ते 21 कोण पण चालते, हेच सगळा विषय आहे. आणि माझा सगळा विषय हा झाला तुमचा विषय, माझा सगळा विषय ही बातमी खरी आहे का खोटे आहे तेच माहीत नाही अजून आपल्याला. तर बघू शकताय, जर कोण बेळगाव सेंटरला कोणतरी असेल तर भावानं विचारून बघा. मी पण विचारलंय, पण तिथं असं कुठलंच लेटर नाही की ह्या भरती संदर्भात अजून तरी कोणतंही लेटर नाही आहे तिथं. त्यामुळं भरतीला जायचं का नाही अजून पण कन्फर्म नाही आहे. त्यामुळं जरासं थांबा, जर अपडेट आली तर मी भावानं लगेच देईन. त्यामुळं भावानं जरासा दमधीर ठेवा, कारण विषय कसा आहे भरतीची ही आता वर्तमानपत्रात छापली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सगळेजण मला शिवा द्यायला की तू खोटं बोलतोच, असं असते तसं असते. खोटं काय नाही भावानो. पहिला सगळ्यात अगोदर कुलदीप केपीचा व्हिडिओ बघून मी अगोदर व्हिडिओ तयार केला. त्याच्यानंतर एका भावानं मला पाठवलं पुढारीवर की अशी अशी ते मागाशी तुम्हाला दाखवलं, आणि त्याच्यानंतर हे एक एकानं पाठवलं. त्यामुळे 3 पुरावा झाला माझ्याकडं. मी म्हटलं आता एवढा मोठा क्रिएटर आहे म्हणजे बातमी खरीच असणार. त्यामुळं भावानो व्हिडिओ बनवला. पण त्याच्यात असं काही दुसरं सांगितलेलं नाही आहे. फक्त ओपन आहे काय रिलेशन्स आणि स्पोर्ट्सवाल्यांचे एवढंच भावानो सगळ्यांचा विषय आहे. एवढाच भावानो दूर करण्यासाठी भावानो मॅक्सिमम करून तिथंच जावं लागेल किंवा तिथल्या कोणाची तरी इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल, एवढंच सांगायचं आहे. आणि ही भरती भावानो मुलींसाठी टी ए नाही, अगोदर सांगतो टी ए नाही, अग्निवीर आहे. आणि कुठला मुद्दा आहे मुलींसाठी पण नाही. त्याच्यानंतर आणि कुठला मुद्दा, त्याच्यानंतर ओपन आहे की स्पोर्ट्स, हे काय भावानं रेग्युलर होतं हे मलाच माहीत नाही. आणि सगळ्यात अगोदर ही बातमी खरी आहे का कुठे अगोदर तपासायला लागणार आहे, कारण कुठल्या चॅनलवर असं दिलेलं नाही. त्यामुळे भावानं थोडा दमधीर ठेवा. निगेटिव्ह कमेंट्स तुमच्या यानं मान्य आहे भावानं, मान्य आहे, काय विषय नाही भावानं. शिवा देणं पण मान्य आहे, पण एवढ्या पण शिवा खालच्या लेवलच्या देऊ नये की समोरच्याचं डिमोटिवेशन होईल. त्यामुळे भावानं जरासा दमधीर ठेवा. अपडेट आले की लगेच मी तुम्हाला सांगेन. जय हिंद.